अमेरिका शक्तिशाली भूकंपाने हादरलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, दक्षिण अमेरिकेमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसलेले आहेत। या भूकंपाची तीव्रता 8 रिश्टर स्केल इतकी आहे। आताची महत्त्वाची बातमी, रशिया आणि जपानच्या समुद्र किनाऱ्याला सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत, जाणवलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, काय नेमकी सध्याची तिथली स्थिती आहे? मोठा भूकंप अमेरिकेमध्ये झालाय। नक्कीच रशिया आणि जपान नंतर आता अमेरिकेवर निसर्ग कोपल्याचं समोर आलेलं आहे। अमेरिकेत महाभूकंप झाल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.3 इतकी मापली गेलेली आहे। दक्षिण अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर एकच खळबळ उडालेली असून ड्रेक पॅसेज या भागात भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आलेली आहे। ड्रेक पॅसेज हा एक असा परिसर आहे जिथे समुद्र असून याची खोली खूपच डीप आहे आणि अरुंद असा हा समुद्री मार्ग आहे। हा मार्ग दक्षिण आणि पश्चिम अटलांटिक महासागरांना आणि दक्षिण पूर्व प्रशांत महासागराला जोडतो। या संदर्भात आतापर्यंत किती नुकसान झालेलं आहे याची माहिती अद्याप समोर आली नाहीये। मात्र रिश्टर स्केलवर 8.3 एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप नोंदवला गेल्यानंतर नक्कीच या भूकंपाची तीव्रता ही अतिशय मोठी असून यामुळे आतापर्यंत किती जीवितहानी झालेली आहे किंवा अमेरिकेतील शहरांना या भूकंपाद्वारे काही नुकसान झालंय का याचा जो रिपोर्ट आहे तो अजून समोर आलेला नाहीये। मात्र या संदर्भात लवकरच अधिकृतरित्या स्पष्टीकरण समोर येईल असं सांगितलं जातंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अमेरिकेमध्ये शक्तिशाली भूकंप झालेला आहे। या भूकंपाची जी तीव्रता आहे ती 8 रिश्टर स्केल इतकी आहे आणि या शक्तिशाली भूकंपाने अमेरिका हादरलेली आहे। त्यामुळे आता सध्या तिथे काय नुकसान झालेलं आहे त्याचे अपडेट्स पुढच्या काळात येतीलच। मात्र दक्षिण अमेरिकेमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले आहेत।